हे गाइज, वेलकम बॅक टू द व्लॉग. आज आहे ट्रेकिंग डे. कुठं जायलोय हे पुढे पुढे जाऊन तुम्हाला समजेलच. ब्लॉग पूर्ण बघा, फार दिवसांनी ब्लॉग करायला. चला गाइज, तेवढ्या दूर जायला म्हटलं पेट्रोल पण भरून घ्यायला पाहिजे. पेट्रोल भरायसाठी थांबलोय. थंड फार आहे. सकाळ सकाळी मला वाटलं थंड नसणार म्हणून मी टोपी घातलो नाही. फार वाईट थंड आहे. फार थंडी आहे. फार म्हणजे फार एकदम सावकाश मारा. गाईज येऊन पोचलोय डोंगरगाव मठच्या रोडला. अजून तर आत गेलो नाही. समजलं कुठं? डोंगरगावच्या मठला येऊन पोचलोय. थंड फार होती. बापरे, पुरे झाला. अजून पाठीमध्ये भरपूर जण आहेत, तुम्ही यायचे याले तर ऑन द वे आहे. चला मग तुम्हाला पुढे अजून दाखवतोच बरंच काय काय. गाईज तुम्ही बघू शकता फेन्सिंग केलेले वायर दिसालेत. हे इलेक्ट्रिसिटीचे वायर्स आहेत. म्हणजे प्राणी ज्याच्या आत जे झाडं लावलेत ना, बघू शकता ते प्राणीहून नष्ट करू नये, खाऊ नये, तोडू नये, त्यासाठी इलेक्ट्रिसिटी त्या वायरमधून सप्लाय दिलेले आहेत. तेवढं जास्त वोल्टेजचं तर नाही, ॲक्च्युली जास्त वोल्टेजचं पण नाही. खरं लागणार माणसाला तर जरा फार तर चटके बसायचे बसणार. प्राणी हे करतात ना, सगळं नाश करत असतात. त्यासाठी फेन्सिंग केलेलं आहे पूर्ण संपूर्ण. बघू शकता, तुम्हाला दिसायला असणारच. काही जणी तुम्हाला एक दाखवतो. हे झाडाला पाणी देण्यासाठी बघू शकता, झूम करतो मी, कशी वायर घातलेली आहे पाण्याची टोटली. की प्रत्येक पुढे भारी आहे बघण्यासारखं. तो कच्चा रस्ता आहे. मी जे चाललोय ना, तो पुरा कच्चा रस्ता आहे. बघू शकता. 4 व्हीलर जाणार नाही, 2 व्हीलर ते पण अर्ध्या वाटेपर्यंत. मोठावर तर जाण्याची शक्यता कमीच. काही सगळेजण असं करून जायला आहे. मी फ्रंटला पण डोंगरावरती आलोय, हाफ ऑफ द वेला. आता इथनं पुढे चलत जाणार आम्ही. आता कसं जा बरोबर चलतच जाऊया ना. हां चला. पाण्यापिण्याची बाटली घेतो मला गाडीमधून एक एक्स्ट्रा. चला पटपट जाऊया वर. फार मोठी चढाव आहे. डोंगर पुरा चढायला पाहिजेत. कसं म्हणतात गणेश? बरोबर आहे की. Guys, आले reach the spot. गाइस, डोंगरगाव मठकडे दर्शन घेऊन किरावळे मठकडे जायला. गाइस फुल डेंजर रास्ता आहे. दगड पण मोठे मोठे, फुल जंगल. काय जंगल आहे वो. बघण्यासारखं आहे काय पण. इथे एक मंदिर आहे. इथून पोचलं. केवढं भारी
सेंद्रिय ग्रास बघू शकता. अजून थोडंच आहेत, जास्ती दूर नाही. हनुमान के बिना दुनिया चले ना श्री राम के बिना, श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना, हनुमान के बिना. सिंहासन में बैठे हैं सीताराम जी, चरण में बैठे हैं हनुमान जी, चरण में बैठे हैं हनुमान जी. मुक्ति मिले ना श्री राम के बिना, मुक्ति मिले ना श्री राम के बिना, शक्ति मिले ना हनुमान के बिना, शक्ति मिले ना हनुमान के बिना, दुनिया चले ना श्री राम के बिना, चले ना श्री राम के बिना, राम जी चले ना हनुमान के बिना. राम जी. श्री गोरक्षनाथ मठ किरावळे बघू शकता. विश्वनाथ महाराज. किरावळेवरून आता वापस डोंगरगावला चाललोय चलत चलत. फार ऊन लागणार म्हटलं गमछा बांधून घेतलो. गाईस मी ते कसं पान बघितलो, सेम टू सेम जसं मी मसाले भातामध्ये मसाले पान घालतो ना, तशीच टेस्ट, सॉरी स्मेल तशीच आले. मी म्हणतो ना की आयुर्वेदिक जंगलामध्ये भेटतंय. आणि ह्या पानांना बहुतेक वाळवतात. हा सेम मसाले भातातलं पान, मसाले पान. अजून पाठीमी भरपूर आहे. सगळे समोर राहिलं. थोड्या दिवशी जाऊन पोचू. डोंगरगाव मठमध्ये जाऊन दर्शन घ्यायला पाहिजे. आते हैं हो गाईस. बाबाजींना भेटून दर्शन घेऊन त्यांचं आलेलं आहे. सगळेजण झालेत, गडबड आहे. चला येतो मी. गाईस डोंगरगाव पण झालेलं आहे. आता बॅक टू द रूट, घरी जायसाठी निघालो. गाईस ऑलमोस्ट डोंगरगाव मी सुटलेला आहे. 1:30 वाजलेत. घरी जायसाठी निघालोय. चला बाय.